मंडळी जय महाराष्ट्र, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी, कारण की दोन्ही हप्ते हे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता आहे, हे दोन्ही हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता दिल्याच्या नंतर आता 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. मुळात आपण जर पाहिलं तर 8व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारी रक्कम जी होती ती होती 1774 कोटी निधी वितरणास करण्यास मान्यता देण्यात आलेली होती आणि राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो निधी आहे तो निधी देण्यात आलेला होता. मुळात आपण जर पाहिलं महत्त्वाचा निर्णय असा आहे की 1774 कोटी रुपयाचा जो आर्थिक निधी आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आनंदाची बातमी. आणि आपण जर पाहिलं तर 1774 कोटी रुपयाचा जो आर्थिक निधी आहे तो वितरित करण्यात आला आणि 8वा हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आला. आता 9वा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार सर्व बँकेमध्ये येणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ते दोन्ही मिळणार आहेत. मुळात या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. त्यामुळे सर्वांना अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, एक लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हे एकत्रित मिळू शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे तो निधी आता मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देण्यात आलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट होतं. धन्यवाद.